शुभ सकाळ आणि जय शिवराय. मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं रायगडकर अंकुश या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, अजून पण गावीच आहे आणि आता सध्या गावचेच व्हिडिओ येत आहेत. तर सकाळचे 9:30 वाजलेत आणि आत्ता जागामध्ये आत्ताच उठलो आहे थोड्या वेळापूर्वी. आणि आज घरी काय ते स्पेशल आहे म्हणून बोललं दाखवावं. बघा, स्पेशल बेत आहेत म्हणजे गावठी कोंबड्याचं. ते इकडे आज सुका बनलं आणि ग्रेव्ही बनलेली आहे. दुसरं स्पेशल म्हणजे आज शेतावरचा नैवेद्य सुद्धा आहे, ते संध्याकाळी. तेव्हा अजून एक कोंबडा कापला जाईल. म्हणजे आज मजा आहे. म्हणजे मुंबईवरून गावाला आल्यापासून फर्स्ट टाईम आता 3-4 दिवस झाले ना आपल्याला. 4 दिवसामध्ये आज फर्स्ट टाइम नॉनव्हेज खातोय. चला आज चांगला ताव मारूया आज घरी. चला, सृष्टी सुद्धा आत्ताच उठले. चला मित्रांनो, फ्रेश वगैरे झाले, नाश्ता वगैरे करून झाले. आज काय नाश्त्याला भाकरी नाही, आज कांदे पोहे होते. तर चला, आज इकडे बघा वातावरण परत गरम झालं. 10 वाजले जात तसे. ऊन बघा कडाक्याचं झाले ते. आणि इकडे आईने घरी सुकत घातले बघा फणसाचे. वातावरण खूप गरम आहे. आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे. जो वडे बनायचे बाकीच आहेत. सुका वा, किती खमंग वास येत आहे. चुलीवरती घालायचा तर इकडे घातलेत. आणि इकडं चिकन रस्सा. पापडाची घाई आहे ना, म्हणून पापडाची घाई आहे म्हणून ते गॅसवरती घातलं आहे. डायरेक्ट आपला असं शॉर्टकट. बघा इकडं पापडाचं चालू आहे आज पण. 2 ठाकून बसले तर पापड लाला. चला, त्यांचं इकडचं काम चालू राहू द्या, आपल्या तिकडे पोळ्या बनवायचं काम चालू करूया. मित्रांनो, आता आपण चिकन थोडं टेस्ट करून बघूया. हा लय गरम आहे. सुकट टेस्ट करून बघूया कसं झालंय ते. चांगलंच झालं असणार, कारण की गावचा पाणी आहे आणि गावठी कोंबड्याचं चिकन आहे, तो बेस्टच असेल. हा थोडंसंच घेतलंय आज. म्हणजे मजाच आहे. कवल चिकन सुद्धा बनवायचं आहे संध्याकाळी. चला जाऊन टेस्ट करून बघूया. हो, टेस्ट एक नंबर आहे मसाल्याची. चिकन शिजला पण मस्त, एक नंबर झाला आहे. खतरनाक, एकच नंबर. हे बघा मस्त शिजलाय. एक नंबर झालाय. चला मित्रांनो, पापड तर बोलून झाले आणि आता लास्ट राहिली जेवणाची तयारी. ते अंकिता करून घेते. पोळ्या बनवायचे राहिलेत. चिकन वडे बघा. वडे फ्राय होत आहेत. मग असं फुगल्या बरोबर इकडे चालू आहे चुलीवरचं जेवण. लोक आजकाल चुलीवरचं जेवण खाण्यासाठी दारोदारी फिरतात. म्हणजे हॉटेलला फिरत असतात आणि गावच्या चुली बंद करून
नाही, ॲक्च्युली गावच्या चुली बंद करून लोक हॉटेलला चुलीवरचं जेवण खायला जातात बघा. आणि आम्हाला कुठं जाण्याची गरजच नाही लागत आहे. गावी आलं का आम्हाला ऑटोमॅटिक चुलीवरचं जेवण भेटून जातं. त्यासाठी हे चिकन मॅरिनेट करून घेतो. संध्याकाळी चिकन बनवायचं आहे कौलावरचं. तर चला आता याला मॅरिनेट करून घेऊया साध्या पद्धतीत एकदम. घरगुती जे असेल ना, जे असतील ना मसाले, त्यांच्यामध्येच मॅरिनेट करून घेऊया मस्तपैकी. अर्धा लिंबू पिळून घेतला. मसाला तिखट प्रमाणे टाकू शकतो. मीठ आहे, चिकन मसाला चवीप्रमाणे टाका. तो एवढा घेतला आहे. क्रश करा हातावरती, टाकून द्या पाहिजे तेवढा. ॲड करा हाताने, त्याला मिक्स करा. काही लोक चमच वगैरे घेतात, हाताने मसाला मस्तपैकी लावून घेते ना. अद्रक लसूणची पेस्ट नाही राहिली, बघूया संध्याकाळी थोडेसे ॲड करूया त्याच्यामध्ये. तर मसाले तेवढे हे घेऊन देतो. हे बघा सामुग्री बघा काय काय आहे. इकडे चिकन मसाला आहे, मीठ आहे. तेव्हा मित्रांनो आणखी त्याच्यावर झाले वडे बनवून. बघा वडे बनवून झाले. आता बाकीच आहे अजून, एवढा पीठ बाकी आहे. ते अर्धा जाईल. चला मस्त की कडाक्याचा ऊन सुद्धा पडला आहे. दाखवतो तुम्हाला बाहेर. हे बघा कडाक्याचं ऊन पडलं आहे. 12 वाजले जोरात बेकार. आता जेवलं वगैरे आणि या पोरी आमच्या बघूया मला फिरायला आंब्यावरती घेऊन जातात कुठल्या तरी. तर चला आता निघालं ह्या उन्हातून, भर उन्हातून. हे बघा ऊन बघा कसला कडाक्याचा लागेल. चला मित्रांनो वाड्यात आलो आहे. आता हे दोघं सोनके आहेत. आता हा आमचा बंटी. हे बघा ही जोडी आहे मस्त खिल्लाडी नांगराची. हे बघा बंटी आणि बबली एकाच गाईचे खोंड आहे ते. हा बबली ना आणि हा बंटी. मित्रांनो आता वाड्यातून पडलो बाहेर. वाड्यातून बाहेर पडलो आणि हा समोर दिसतोय ना आमच्या गावकीचा फणस. खूप जुना आहे, खूप म्हणजे खूप जुना आहे. अशी फणस पण बऱ्यापैकी धरले आहेत. बघूया आता म्हणजे काढतात ना मग वाटणी होते. प्रत्येक घरामध्ये एक वगैरे जातो असं. पहिले खूप भेटायचे, म्हणजे 5-5 एक वाटणीला यायचे. आता नाही, आता खूप जुना झाला आहे आणि कमी लागतात फणसाला आता. मित्रांनो शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे जवळजवळ 5 वाजायला आलेत आणि आता मी म्हणजे दुपारी जेवलो वगैरे आणि आडवा पडलो होतो, झोपलो होतो. तर त्यांना प्रॉमिस केला होता ना मुलींना दोघींना पण की बाबा दऱ्यावरती घेऊन जाईन म्हणून. तर आता नदीवरती चाललो आहे ते रांगोळीला घेऊन. ते चाललेत तिथे. तर नदीवरती घेऊन जातो त्यांना. जास्त वेळ नाही, थोडाच वेळ. पुन्हा घरी यावं लागेल कारण की शेतावरचा नैवेद्य आहे. नैवेद्याला जायचं आहे. त्यासुद्धा काहीतरी थोडीफार तयारी किंवा त्यासुद्धा मला शूट करायची आहे. कारण की शूट केलेलं
जरा बरं राहील, कारण की नंतरला मग आम्हाला माहिती पडेल किंवा काय करावं लागतं काय नाही ते त्यासाठी शूट करायचं आहे. चला आता लवकर लवकर जातो इकडे नदीवरती, थोडीफार त्यांना एन्जॉय करू दे आणि मग त्यांना घरी घेऊन येतो. हवा पण मस्त सुटले, थोडी ऊन पण थोडा कमी झाला आहे. हे बघा मित्रांनो, एवढा पाणी ओघटतो इकडे. हे बघा एवढा पाणी ओघटतो इकडे. चला मित्रांनो, झालं त्यांचं पोहून वगैरे, येतात नव्हते बाहेर, कसं तरी बाहेर काढून आणलं आहे त्यांना. मला पण तयारी करायला जायची आहे ना घरी, त्याच्यामुळे चला जातो फटाफट घरी. तिकडून आमचा बटरवाला पण येतो आहे, बटरसुद्धा घ्यायचे आहेत मुंबईला न्यायला. मित्रांनो आलो घरी. हे बघा, प्रत्येक टायमाला मी गावी जातेवेळी घेतो, मुंबईला जातेवेळी घेतो. तर 6 पॅकेट आहेत, त्यातलं 1 पॅकेट जाईल अंकिताच्या बहिणीकडे, हा 1 पॅकेट जाईल. बाकी सगळे आपल्या घरी. म्हणजे अंकिताची फर्स्ट वगैरे असली ना, आणि सकाळच्या नाश्त्याला बरं पडतं ते, त्याच्यामुळे आम्ही घेतोच. आणि हे त्याची टेस्ट पण भारी आहे, पोटाला बाधत नाही जास्त नाही, म्हणजे पोटाला बाधतच नाहीत ते, छान असतात. चला आता फटाफट बघूया. आता संध्याकाळची करून दिले, त्यात माती घरातला चला मित्रांनो, आता जातो शेतावरती, निघालो आहे. आज निवेद आहे, निवेदाची तयारी करा म्हणजे निवेद दाखवायला. मग घरी येऊन सगळा त्याचा बनवणार. पहिले मला असं वाटतं की तिकडे बनवायचे, आता नाही, आता घरी येऊन बनवतात. बघा सगळे आता बाबा आणि माझे चुलते चालले तिकडे पुढे. दिसणार नाही, तर अंधार आहे त्याच्यामुळे. आता तिकडे जाऊन मी बॅटरी लावतो, लाईट लावतो, तेव्हा दिसेल. चला मित्रांनो, आलो इकडे शेतावरती आणि इकडे तयारी चालू आहे. हो होईल सध्या. इकडे नैवेद्य वगैरे बनवणार, खीर वगैरे काय ते. आणि इकडे लागणारं सामान आहे, हे बघा. ही सगळी आमची शेती आहे. चला मित्रांनो, आलो इकडे शेतावरती आणि इकडे तयारी चालू आहे, बघा. हो होईल सध्या. इकडे नैवेद्य वगैरे बनवणार, खीर वगैरे काय ते. आणि इकडे लागणारं सामान आहे, हे बघा. ही सगळी आमची शेती आहे, आंबेकरांची. इकडे जवळजवळ आहेत ना, जास्त करून आंबेकरांची शेती आहे. मला इकडे नैवेद्य करावा लागतो. आणि 2 कोंबडे, तलंग, एक कोंबडा.
हा इकडे नैवेद्यासाठी भात लावलेला आहे. हे बघा, भात चढवून घेतला नैवेद्यासाठी. आणि इकडे आता पूजेची तयारी चालू आहे. चला मित्रांनो, नैवेद्य करून तर आलो घरी. आता इकडे वरती जेवण वगैरे होणार त्याचा. मच्छर पण खूप आहे खाली. पण मच्छर काय माहिती या टायमाला खूपच आहे. लय हैराण केलं त्याने. चला आता फटाफट जेवण बनवायची तयारी करूया. मग जेवण घेऊया. आज खास करून नैवेद्याचं जेवण असतं. चला मग तुम्हाला भेटतो नैवेद्याचं जेवण खायला. मित्रांनो आता हे बघा, आपला नैवेद्याचं कसला मोठे शेतावरचा निवदाचा, निवदाचं चिकन, निवदाचं चिकन म्हणतात. ते पण आमच्या मोठ्याच्या हाताने भरपूर वर्षाने आम्ही खाणार आहोत. आता हे खाण्याची मजाच वेगळी असते. हे बघा, फक्त त्यामध्ये आपल्या फक्त घरातलीच माणसं असतात, बाकी गावातले कोण नाही. म्हणजे गावचा दुसरा कोण नसतो, फक्त आपल्या घरातले आंबेकर घराण्याचीच माणसं. भावकी, आमची भावकीची माणसं. काय मीठ आणू काय मीठ हवा लागतो.